16 आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय सुंदर टेलिकास्ट आहे। सध्या मोहाची वाडी जरी नेरळ किंवा कर्जत इथल्या आजूबाजूच्या परिसरात खेळत असेल, मोहाची वाडीचं नाव सध्या महाराष्ट्रभर चर्चेत असतं। सातत्यानं प्रवास सुरू असतो। ब्रॉडकास्टिंग टीमच्या माध्यमातून कुणाल डायरे आपल्या सोबत उपस्थित आहे आणि भरपूर चांगलं काम सध्या कुणाल देखील करतोय, जो मोहाची वाडीला बिलॉंग करतो। त्याचं देखील करू आपण विशेष स्वागत आणि कौतुक। जेव्हा जेव्हा नेरळची टीम येते त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज असतं। गावाचा सार्थ अभिमान हा प्रत्येकालाच असतो। वेलकम कुणाल, आपलं देखील स्वागत आहे। मॅच ऑन, पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे गोलंदाज करिश म्हात्रे आणि समोर फलंदाजीसाठी डावखुऱ्या त्याचा फलंदाज, क्रिकेट जगतातील नेरळ विभागातील एक मोठं नाव अमोल चव्हाण आणि त्याच्या सोबतीनं सलामीला आलाय आदम, ज्यानं या स्पर्धेमध्ये दमखम दाखवलाय। ऑल द बेस्ट दोन्ही टीम। मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले। जाऊयात मॅच मध्ये। 5 षटकांची मॅच, जिंकणारी टीम पुढे सरकेल सेमीफायनलच्या मॅच साठी। बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर करिश म्हात्रे ओव्हर द विकेट। मॅचचा पहिला बॉल सॉफ्ट हँडनं बॅकलिफ्टला खाली आणलं, ड्राईव्ह केलाय। पहिला बॉल आहे ना मनसुबच सांगून जातोय मोहाची वाडी या टीमचा, श्री हर्ष लवनचा, की आम्हाला 70-75 नाही, मैदानावरती 50 करायचे आहेत। सॉफ्ट हँड सिंगल आली आहे। अंपायरचा निर्णय, समोर जी फ्रंटलाईट आहे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मधली ती आपल्याला थोडीशी बंद करायची आहे। या एंडनं जेव्हा बॉलिंग होते त्यामुळे थोडासा त्रास होतं। बॅटिंग करत असताना साईड होत नाहीये बॉल। चला थोड्याच वेळात अगदी तिकडे आपला पूर्ण मयूर ग्रुप आहे, कोणीतरी एक जाऊन म्हणेल मैं अभी ठीक कर देता हूं। चला बात खत्म, कहानी खत्म। मॅच ऑन, गेम सुरू। बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर करिश म्हात्रे, समोर आदम, बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँडनं खेळले, बॅकफुट पॉइंटला फुल्ड तिकडे उपस्थित आहे। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं। चेंडू जातो डॉट, डॉट बॉलची होती समाप्ती। मच्छिंद्र पाडले सर आपल्यासोबत जोडलेत। काय प्रवास राहिला सर भादवडचा। एक अर्धशतक करिश म्हात्रेचं आलं, एक अर्धशतक आज आलं महत्वाच्या मॅच मध्ये पनोशी 11 टेंबवलीच्या विरुद्ध, ते झळकावलं। बाळा तरेना फटका ऑन साइडला फसलाय, बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप। झेल कुणाचा सोडलाय या मॅच नंतर तुम्हाला समजेल। कदाचित या झेलचा इम्पॅक्ट प्राइस सिरेमनीच्या वेळी देखील कळेल भादवडला। ऍड होतील धावा, या ठिकाणी 2 धाव फलक 2 ने पुढे जाईल आणि कॅच कुणाची ड्रॉप झाली आहे, जो ट्रम्प कार्ड फलंदाजी आणि गोलंदाजीतला हुकमाचा एक्का श्री हर्ष लवन मोहाची वाडीचा, त्याचा सोडलेला झेल येत्या काळामध्ये त्रासदायक असेल। ऑलराऊंडर परफॉर्मन्स या ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये राहिला। आदमची गोलंदाजी, सर्वाधिक विकेट्स देखील कॅरी करताना सातत्यानं आपण त्याला पाहिलं, रन्स बनवताना पाहिलं आणि त्याला दिलेलं जीवनदान महागडं पडणार। बट जास्त काळ नाही, करिश म्हात्रेनं दिला क्विक रिप्लाय, काढली विकेट आदमची, फलंदाज बाद, धक्का लागला मोठा। करिश म्हात्रे लिव्ह इन टॉप रॉयल क्रिकेट करिश म्हात्रेचं। येतील यार सामना मैदानी रंगणार, सारे जमून येतील यार सामना मैदानी रंगणार। आमचे मयूर दादानी ओमकार, ज्या पद्धतीने ॲक्शन रिप्ले बघू शकाल आपण, फलंदाज कॉन्फिडंट नव्हता, ऑफ साईडला केल्याच्या नादामध्ये मात्र चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद। ओमकार, ज्या पद्धतीने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे संघाने, मात्र प्रेशर दिसतोय मैदानावरती मला, कारण पहिल्यांदा चेंडू बॅकलिपला खाली ठेवून खेळल्यानंतर टॅप केलं, नंतर मात्र झेल हवेमध्ये चाचपडत सुरुवात होते। ओमकार, प्रेशर आहे मैदानावरती या सामन्याचा क्वार्टर फायनलचा? बाबा थोडासा त्यातून बाहेर पडावा लागेल, मात्र जोपर्यंत अमोल उभा आहे तोपर्यंत तो रन्स बनवू शकतोय। करिश म्हात्रेकडे रिदम फ्लो आहे, टीम भादवडकडे, थांबायचं नाव भादवड घेत नाहीये, त्यामुळे हा सामना चांगला रंगणार आहे, चांगला रंगणार आहे, चांगलीच मेजवानी मिळणार आहे प्रेक्षकांना या मॅचची। अनेक सारे स्टॉल आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला महेंद्रसिंग धोनी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँडच्या माग्यात खवयांसाठी तिकडे देखील काहीशी संधी आहे, तिकडे जाऊन तुम्ही अगदी पोटाची भूक भागवू शकता। बॉल तयार, चांगला बॉल करिश म्हात्रे, गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चालला, डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती, निर्धाव चेंडू। आणि अशाच प्रकारे गोलंदाजी करिश म्हात्रेनं ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत केली आहे। स्ट्रायकर बॉलर म्हणून एक वेगळा रोल राहिला करिश म्हात्रेचा। अंतिम बॉल पहिल्या षटकातील, लाईन चांगली आहे, हलकसं अपील, नॉट आउट आणि पहिलं षटक मैदानावरती संपलंय। आणि आज राहुल बोलले आयोजक मच्छिंद्र पाटील सरांबद्दल भरपूर सारी चर्चा रंगली आणि मजा आली, सगळे मिस करत होते। आता कॉम्बॉक्समध्ये सर आले, चला पुढच्या षटकांसाठी जाऊयात मच्छिंद्र पाटील सरांकडे। ओमकार, अप्रतिम गोलंदाजी करिशनं भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय आणि काय कमवलं त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून दाखवल्यामध्ये। ब्युटिफुल बॉलिंग, फक्त 3च धाबा दिल्यात, एक गडी बाद झाल्यामध्ये होती।
टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली खरी, पण तो निर्णय आत्तापर्यंत तर चांगला ठरला नाही आहे. सर्वकडे प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, शेवटचा दिवस कळलाच नाही, कधी स्पर्धा सुरू झाली आणि कधी संपुष्टात येणार हे कळलं नाही आहे. ओमकार, 2 तारखेला स्पर्धेत रणशिंग फुंकलं. अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. रणशिंग फुंकलं गेलं आणि पाहता पाहता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली हे कळलंच नाही. ऑल क्रेडिट गोज टू मयूर ग्रुप, आमचे मयूरदादा आणि प्रतीकदादा यांना संपूर्ण क्रेडिट देतोय. आणि टेनिस विश्वाला एक मोठा धक्का दिला स्पर्धेनं, कारण सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी स्पर्धा आपण पाहतोय. एका षटकाची सांगता धाफरक धावल्या त्या फक्त 3 एक गडी बाद झाल्या मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली ओमकारामध्ये होती. करिशने भरपूर वर्ष क्रिकेट खेळला, त्याचा अनुभव त्याने पणास लावला. संपूर्ण ताकदपणा लावली P1 मध्ये आणि P1 मध्ये फक्त 3च धावा. बघायचं श्री हर्ष 11 मोहाची वाडा देखील संघ मोठा संघ नेरल इथला हा संघ आलाय. आपण बघतोय एका बाजूला भादवड संघ आपण भिवंडी तालुक्यातील पाहतो. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज तुषार जोशी, सांगायला फलंदाज अमोल चव्हाण ओर द विकेट. ओ या एलिमेंट्स टाइम स्ट्रोक हवेमध्ये पुढे सरकलाय लॉंग आपला. येस, ॲब्सोल्युटली कॉट. दुसरा करेज चेंडू खाली, ज्या करेजनं चांगली गोलंदाजी केली तो करेज चेंडू खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का. 3 या धावसंख्येवरती मोहाची वाडी संघर्ष करतोय धावांसाठी. रिप्ले शफल झाला होता. फलंदाज ऑन साईडला बघा, ॲक्शन रिप्ले साईड अँगलनं खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट टेनिस ग्राउंडच्या माध्यमातून. हा बॅकलिप ट्रिमेंडस पॉवर मध्ये थोडीशी पॉवर कमी पडत असताना खूप चांगला झेल टिपला करेशमध्ये चेंडू खाली लॉंग 3-2 बाद त्यामध्ये पाहतोय. टॉस जिंकून मोहाची वाडी संघानं निर्णय घेतला खरा, मध्ये त्यांना अजूनही तो निर्णय यशस्वी ठरवता आला नाही. याचं कारण करेशने केलेली गोलंदाजी, याचं कारण तुषार जोशीनं केलेली अप्रतिम गोलंदाजी, याचं कारण भादवड संघाने केलं चांगलं क्षेत्ररक्षण. एक जेल निश्चित सोडला, मध्ये त्याचा अपवाद बघायला पुन्हा चुकातनं शिकलाय संघ आणि पुन्हा त्या वेगाने झेप घेतोय. रात्रीचे संध्याकाळच्या वाजतात ते मात्र 7 वाजतात, राईट एक्झॅक्ट टाइम 7. आता मात्र मजा येईल या स्पर्धेमध्ये ओमकार. जसजशी रात्र होते बाजूला घनघोर अंधार होतो, नंतर मात्र उजेड आणि त्या उजेडामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो. इंटरनॅशनल लुक या स्पर्धा देण्यात आला. रायगड ठाणा काय सामना रंगला स्पर्धेमध्ये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा ओव्हरऑल आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आश्चर्याचा धक्का दिला टेनिस विश्वाला या स्पर्धेनं आणि टेनिस विश्वामध्ये अशी स्पर्धा होऊ शकतोय, होऊ शकतोय हे दाखवलंय या पिसेकर बंधूनं. सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिला चेंडू, लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरिएशनचं ब्युटिफुल. भादवड संघ संपूर्ण ताकद लावून उतरल्या स्पर्धेमध्ये, मात्र तेवढीच ताकद मोहाच्या वाडी संघाने देखील लावली. मात्र निर्णय त्यांचा चुकला की काय असा प्रश्न निर्माण झालाय, कारण 5 षटकांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त 3च धाबा, 2 बास्केट, एकच चौकार षटकार नाही. गुड बॉलिंग. ब्युटिफुल टप्पामध्ये चेंडू थोडासा बाहेर झालाय. कट करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. स्क्वेअर कटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. ओमकार, या स्पर्धेमध्ये तुझं देखील मी कौतुक करेन. भरपूर परिश्रम तू देखील घेतल्या स्पर्धेमध्ये. 9 दिवस स्पर्धा लीड केला आपण देखील. तुमचे देखील आभार व्यक्त करतोय. 3 चेंडू या षटकातील एकही धाव नाही मैदानावरती. व्हॉट अ बॉलिंग. काय तुषार गोलंदाजी करतोय मैदानावरती. गुड बॉलिंग. ऑन साईडला कॅन्सर ऑफ साईडला खेळावं लागलं. पॉईंटला जज करतोय. थ्रो देखील चांगला होता, मात्र हिट झाला नाहीये. फक्त एकच धाव. एक धावासाठी संघर्ष करावा लागतो ओमकार मैदानावरती. 4 धावा फक्त. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे पॉवर प्लेचे फक्त 3च चेंडू बाकी आहेत. आणि मी पहिला असा संघ पाहतोय की या स्पर्धेमध्ये P1 मध्ये एकही चौकार षटकार मारू शकला नाहीये आणि P2 मध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय, अजून एकही चौकार षटकार नाहीये. बघायचं किती चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. मात्र मोहाची वाडी संघ याच्यामध्ये फलंदाजी चांगलं युनिट आहे. 9व्या क्रमांकात फलंदाज षटकार माझी क्षमता ठेवतात या संघामध्ये. संघाला मी जवळून पाहिलंय. खूप चांगला संघ आहे. फाईट सामना होईल. प्रेक्षकांसाठी परवाने असे शंकाच नाहीये. क्वार्टर फायनलचा सामना आपण मध्ये जो जिता व सेमीफायनलमध्ये फार मोठे तिकीट तुम्हाला. एन्काउंटर नंबर पहिला सेमीफायनलचा सामना खेळण्याचं भाग्य तुम्हाला लाभणार आहे. गोलंदाजीमध्ये तुषारचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. अप्रतिम गोलंदाजी, तेवढी चांगली करेशनामध्ये सुरुवात करून दिली. प्रेशर अजूनही आहे फलंदाजावरती. बघायचं एखादा चौकार षटकार कधी येईल, धाबा कधी होतील. गुड बॉलिंग. चेंडूचा पाठलाग केलाय. एच अँड टेकन. ऍब्सोल्युटली. अरे चेंडू खाली, फलंदाज बाद. 3 धक्के 4 या धावसंख्येवरती. व्हॉट अ बॉलिंग. डीज आहे.
सन्मान आपण पाहतो. नुकतं ज्यांचं आगमन झालं ते आमच्या आदरणीय बेलोली गावातील नामांकित आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय सुदामदादा कराळे यांचं या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक चांगले सच्चे कार्यकर्ते आपण पाहतो बदलापूर शहराला जे लाभलेले आहेत ते आमचे सुदामदादा कराळे. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खेळ तुम्ही पाहता दोन टीम मध्ये, एका बाजूला श्री हर्ष 11 नेरळ मोहाची वाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ भादवड आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे आणि तिथे 4 धाबांवरती 3 गडी बाद झालेत. म्हणजे कुठेतरी मच्छिंद्र पाटील सर ही अडखळ सुरुवात म्हणता येईल मोहाची वाडी नेरळ संघाची. येस निश्चित चाचपडत सुरुवात केल्या संघानं सुरुवातीपासून प्रेशर या संघावरती पाहायला मिळालं. बघायचंय मोहाचा वाडा संघ फार मोठा संघ आहे कारण या संघामध्ये 9व्या क्रमांकाचा फलंदाज षटकाराची क्षमता ठेवतात. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स, गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण, भेदकता, प्रेशर, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग, सच अ ग्रेट बॉलिंग. ऑन साईडला नाही जमलं तेवढा फटका कन्वर्ट झाला नाहीये. जेवढं जातो तो कॉव कॉर्नरला एकच धाव मिळणार. षटकाची होईल सांगता. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धाबा, या षटकामध्ये फक्त 2च धाबा आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या दुसरं संपलाय. फक्त 5 धाबा 3 बाद. या आपण ऐकूया ओमकार शेट्टी यांचा पुढचा आवाज. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. ओमकार तुझं देखील कौतुक करेन, भरपूर मेहनत केली या स्पर्धेसाठी. 9 दिवस पूर्ण स्वतःला झोकून दिल्या स्पर्धेसाठी. या आपण ऐकूया ओमकार शेट्टी आमचे चॉकलेट बॉय, महाराष्ट्रातील नामांकित समालोचक. ऐकूया आपण त्यांचा आवाज. खेळ संपला आणि स्कोर किती आहे? फक्त 5. विकेट किती गेले? 3. सध्या अडचणी येतात. श्री 11 हर्ष मोहाची वाडी या टीमला देखील सांगावं लागेल. अडचणी अनेक आहेत, समस्या अनेक आहेत, स्वप्न मात्र फक्त एक आहे, जिंकण्याचं. तर त्यासाठी तुम्हाला करावा लागेल या ठिकाणी संघर्ष. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. या मॅचमध्ये ती हिंमत मैदानावरती करायची आहे. बॅटिंग करताना मोहाची वाडीला, कारण भादवड ते नाव आहे ज्यांच्या नावावरती या स्पर्धेतील 5 षटकं 94 धावेचा विक्रम आहे. सेकंड हायस्ट टोटल 5 ओव्हर 93, तो देखील याच भादवडच्या नावावरती आहे. आणि 2 अर्धशतकं स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण भादवडच्या माध्यमातून पाहिली आहेत. एक कोंडेश्वरचे खेळाडू शंकर पाटील त्यांच्या माध्यमातून आलं, अशी 3 अर्धशतकं पाहिली आहेत. बटन पॅडमध्ये होता, बॉल बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत आणि याला पहिला चौकार. आणि या चौकारानं संघर्षाचं बिगुल मैदानावरती वाजवण्यात आलंय आणि या 4नं धावफलक मैदानावरती चालल्या पुढे. टीमची टोटल 4ने पुढे फ्लॅग होतीये. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावर. 9 धावा धावफलकावरती लागलेत. षटक मैदानावरती मार्गस्थ या ठिकाणी 3रं. या पाहूयात कशा प्रकारे पुनरागमन मैदानावरती केलं जाईल श्री 11 मोहाची वाडी. आज देखील एक अर्धशतक आलं सागर देशमुखच्या बॅटमधनं. म्हणजे टोटल आज 4 अर्धशतकं येताना ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज सातत्यानं आपण पाहिलं तर टीमची टोटल कधी जास्त कधी कमी आज हे सगळं चर्चेत राहिलं. चांगल्या रंगलेत आजच्या मॅचेस, काही वन साईड तर काही क्लोज. म्हणजे 92-93 धावा जो संघ बनवू शकतो त्या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला मेहनत देखील तितकीच मोठी करावी लागेल, अन्यथा पारडं भारी होऊन जाईल. 40-45 सध्या त्या स्टेजला पाहावं लागेल मोहाची वाडी टीमला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, फटका चांगला चला डीपमध्ये, आउटफील्ड फास्ट आणि हा येतो चौकार. आणि या चौकारानं स्कोर पुढे फ्लॅग होतोय. टीमची टोटल धावफलकावरती 4ने पुढे जात असताना स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. सकाळी आलो, आयोजक बोलले मच्छिंद्र सर की आज सर नाही आहेत, सगळी जिम्मेदारी तुमच्या खांद्यावरती आहे. जोपर्यंत सर येतात तोपर्यंत तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. आणि तदनंतर मात्र मजा आली. आता तुम्ही आल्यानंतर कॉम्बॉक्समध्ये पुनरागमन होतं श्री 11 मोहाची वाडी टीमचं. काय म्हणाल मच्छिंद्र सर, ज्या अनुषंगानं या ठिकाणी पलटवार बॅटिंग करणारी टीम करते मच्छिंद्र सर, 2 चौकार आतापर्यंत आलेत आणि जे कमबॅक होतं त्याबद्दल काय म्हणाल? ओमकार, मी मगाशीच म्हटलं होतं आता कमबॅक झाले मैदानावरती. ओमकार, मगाशी खूप चांगला उल्लेख केला आपण. 93 धावा या संघानं कुठल्या या स्पर्धेमध्ये हा एकमेव संघ आहे जो सर्वात जास्त उच्चांक दाखवला. त्यामुळे ह्या संघाविरुद्ध तुम्हाला जर फाईट करायची असेल तर 50-60 धावांची गरज आहे. आणि ओमकार, ह्या संघाविषयी अजून एक सांगेन की हाच तो संघ ज्याने RCC पेठ संघानं 35 या धावसंख्येत संघर्ष केला. आणि तो सामना आपण पाहिला सुपर ओव्हरमध्ये. लवली शॉट ड्राईव्ह केला, चेंडूला ऑफसाईड बॅकअप देतं. खूप चांगलं शतक्षण. या शतक्षणानं मगाशी झेल टिपला होता हरेशनं.
15 धावा 3 बाद तिथे आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या मॅचसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना. मध्ये जो जिंकणार तो पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनलचा सामना खेळणार मैदानावरती. 15 धावा 3 बाद तिथे आपण पाहतोय. मल्हारचं आगमन झालंय. वेलकम मल्हार. गौरव सावंतची पुढची पिढी यांच्या माध्यमातून आपण पुढची पिढी पाहणार आहोत. वेलकम मल्हार. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. ओ लवली बॅट अँड पॅडमध्ये बॉलर बॅक ड्राईव्ह फॅन्टास्टिक फिल्डिंग आणि स्वतःला फॉलो थ्रूमध्ये करेशनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्याच्यामध्ये कुवत आहे, त्याच्यामध्ये धाडस आहे. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकांची सांगतो ओमकार. 15 धावा 3 बाद तिथे आपण पाहतोय. धावसंख्या जरी कमी असली ओमकार तरी मात्र अजून वेळ आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे मैदानावरती. नक्कीच अगदी या ओव्हर्समध्ये रन्स ऑन आहेत. मागच्या षटकात आपण पाहिलं तब्बल धावा आल्या तर म्हणजे 12 आणि धावफलकावरती अगदी काहीशा रन्स सेट झालं. या षटकात अगदी थोडंसं करेक्शन, रन्स आले 10, 2 ओव्हर 5 होते, टोटल झालेत 15. 3 षटकांचा खेळ संपला. पाण्याची मागणी मैदानाच्या आत या ठिकाणी केली जाते. या पाहूयात कशा प्रकारे मॅच पुढे जाणार, कशा प्रकारे सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार, तर सगळ्या चर्चा सुरू आहेत अजूनही. याच दरम्यान आपण पाहतो मात्रेपाडा संघाच्या संघनायकाला विनंती राहील की खेळाडूंना देखील विनंती राहील की यानंतरच्या मॅचेसमध्ये आपण ओमकार बॉल आउट मॅचेस घेणार आहोत. लक्षात असू द्या चालू सामन्यातील विजेता संघ आणि मात्रेपाडा या 2 टीममध्ये आपण बॉल आउटची मॅचेस खेळवणार आहोत. लक्षात असू द्या कारण एक संघ डॉच्या माध्यमातून अथर्व 11 जर्मन क्रिकेट संघ एरनझाड हा संघ पुढे सरकलाय टॉप 3 मध्ये, परंतु आता 2 संघ त्याच्या खालोखाल जे राहतील त्यांच्यामध्ये आपण बॉल आउट मॅचेस घेणार आहोत. लक्षात असू द्या हा फॉर्मॅट आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. आज तुम्हाला अंतिम रजनीमध्ये हा अत्यंत देखणा सोहळा पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती मेंटेन केली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना श्री हर्ष 11 मोहाची वाडी नेरळ या संघाने. 15 धावा 3 बाद तिथे आपण पाहतोय. कमी धावसंख्या अजूनही पाहायला मिळते. या 2 षटकांमध्ये जर 30 ते 35 धावा आल्या तर मोहाची वाडी हा संघ श्री अँड हर्ष 11 मोहाची वाडी संघ 50 पर्यंत पोहोचू शकेल तर मात्र मजा येईल सामन्यामध्ये. बादवड संघाने या स्पर्धेत भरपूर संघर्ष केला कर त्यांचा जो सामना झाला आरसीसी पेठ आणि बादवड तो आम्ही कधीही विसरणार या स्पर्धेच्या माध्यमातून. मयूरदादा आणि प्रतीकदादा यांचा खरोखर आभार व्यक्त करतो. ओमकार ज्यामध्ये स्पर्धा आपण पाहिली टेनिस विश्वाला एक मोठा धक्का दिलाय की टेनिस विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं आयोजन होऊ शकतो होऊ शकतो. बदलापूरला पूर्ण बदलवलंय. बदलापूरचं क्रिकेटच बदलवलंय. येस गौरव सर. टेनिस क्रिकेट .in देखील या स्पर्धेला भरपूर ग्लॅमर दिलं. प्रेक्षकांचं अभिवादन करेन मी कारण ज्याबद्दल प्रेक्षकांना मला उदंड प्रतिसाद दिला. नवीन गोलंदाज हरेश येत असताना हरेश मल्लावकर ज्याने पहिला झेल टिपला होता पॉइंटला तो क्षेत्ररक्षक. आता गोलंदाजीमध्ये ब्लॉक कॉलचा चेंडू अत्यंत घातक चेंडू याने मत फक्त सिंगलच्या धावसंख्येला करेल 16 धावा धापलकावरती. चांगला सामना आहे. प्रेशर सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. जर जिंकला तर पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनल खेळण्याचा तुम्हाला मान मिळणार. मध्ये तो सामना खेळण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. अंगाला स्पर्श करणारा थंडगार वारा आणि चारी बाजूला घनघोर तुम्हाला अंधार पाहायला मिळतोय आणि मध्ये हे आपण फ्लड लाईट्सचा आपण कृत्रिम उजेड पाहतोय. असं वाटतं की ओमकार सकाळचे 10:30 वाजलेत. एवढा लख प्रकाश मैदानावरती. ही ओळख आहे या स्पर्धेची. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 16 3 बाद ब्लॉकॉलचा पुन्हा एकदा चेंडू बॅटर पॅडमध्ये 1 धाव निश्चित मिळणार. समोर क्षेत्ररक्षक आहे एक्झॅक्टली गोलंदाजच्या डोक्यावर सागर तरे मात्र बॅकअप देत असताना थ्रो बघताना एक्झॅक्टली विकेट किपर एंडला दिलाय. फक्त 1च धाव. 17 धावा धापलकावरती 3 बाद तिथे आपण पाहतोय. अजूनही खेळ बाकी आहे. या षटकात 4 आणि पुढचं षटक 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मोचीवाडी संघाची सुरुवात ताचपड्यात झाली. थोडंसं प्रेशरमध्ये सुरुवात केली कारण बॅकलिप सुरुवातीपासून खालीच ठेवली. मोठ्या फटक्यांचा विचार केला नाहीये. त्याला विकेटचं पतन झालं आणि धावसंख्या मात्र कमी म्हणजे पाहायला मिळते. शफल झालाय. ऑफ साईड लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू खेळून काढला. एक्झॅक्टली जज करतोय बाळा तरे. नो डाऊट सिनियर क्रिकेट वर्ल्ड आणि अजून एक धक्का. 4था धक्का मध्ये 17 या धावसंख्येवरती.
फ्रॉम साईड अँगल खूप लवकर चेंडू अटेम्प्ट केला होता. चांगली उंची होती, तेवढ्या चांगली ताकदीचा वापर देखील होता, मात्र एलिव्हेशन कमी झालं आणि बाळा तऱ्हेने झेल टिपल्यानंतर बघा एक जल्लोष केल्यामध्ये होती. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले दाखवला जाईल तुम्हाला. 17 धावा 4 बाद स्थिती आपण पाहतोय. स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ओमकार खरोखरच स्पर्धेचे आयोजक मयूरदादा आणि प्रतीकदादा यांचं जेवढं कौतुक करतं तेवढं कमीच आहे, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्पर्धा टेनिसच्या माध्यमातून होऊ शकतोय हे दाखवलं या बदलापूरच्या नगरीमध्ये आणि संपूर्ण जगानं कौतुकाची थाप दिली या दोन बंधूंच्या पाठीवरती. 17 धावा 4 बाद स्थिती आपण पाहतोय. नाजूक स्थिती. टपावर चेंडू आतमध्ये आलाय. चेंडूला वेट अँड वॉच क्रिकेट दाखवत थोडासा थांबल्यानंतर चेंडूला फक्त दिशा दिली. एकदा पुढे गेले 2 धाब्याचं मानस आणि त्यामध्ये मात्र चेंडूची फेकाफेकी. 300 चेंडूला बॅकअप देत असताना विकेट किपरला एक्झॅक्टली आणि सागरने संजयने चेंडूला बॅकअप दिलाय आणि फक्त 2च धावा. क्या बात आहे. संजयकडे चेंडू आल्यानंतर संजयला किती मान मिळालाय बघा. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि 19 धावा 4 बाद स्थिती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. षटकार अजून पाहायला मिळाला नाहीये. बघायचे चौकार आपण पाहिले आत्तापर्यंत 2 मध्ये षटकार अजून आला नाहीये या बॅटमधनं या प्रथम सत्रामध्ये. याची उत्कंठ असणाऱ्या प्रेक्षकांना. गुड बॉलिंग. प्रचंड प्रेशर केल्या मैदानावरती फलंदाजांवरती. 19 वरती 4. लवकर पिकअप केल्या चेंडूला उंची जास्त लांबी कमी. एक्झॅक्टली काऊ कॉर्नरला चांगला जल टिपलाय. सागर तरे पुन्हा एकदा जल टिपत असताना अजून एक धक्का. 5वा धक्का. 19 शेवटचा चेंडू षटकाधीच 7 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त. ॲक्शन रिप्ले बघू शकाल आपण. साईड अँगलनं खूप चांगला चेंडू होता, मध्ये तेवढा कनेक्ट झाला नाहीये. शफल झाला. बॅकलिप वरती होती, मध्ये एक्झॅक्टली चेंडू स्टिकरला लागलाय बॅटच्या आणि चांगला झेल टिपला सागर तऱ्याने तिथे बॅकअप करत असताना. खूप चांगलं जजमेंट. धक्का क्रमांक 5वा. 19 धावसे कधी 5 धक्के. ओमकार काय सांगशील? अजून 7 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. 40-45 होऊ शकतात ओमकार? डिफिकल्ट आहे. 40 पर्यंत झाला तर श्री 11 म्हणेल की आपण एक चांगल्या स्टेजला आलो. लढण्यासाठी एक टार्गेट सेट झाला. कमीत कमी 35 जरी आले नाहीत ना तर त्यांना मोहाची वाडी या नावाच्या सन्मानासाठी एक टार्गेट मिळेल. कारण लस दॅन रन अ बॉल 5 षटकांची मॅच. शॉर्ट टर्म क्रिकेट. त्यात विकेट इतकी सुंदर आहे की ज्या विकेटवरती बॉलच्या मिनिटनुसार तुम्ही खेळाल. सिंगल डबल्स ऑन आहेत. असं नाही आहे की तुम्हाला 5 ओव्हर 60च करायच्यात. 5 ओव्हर जरी तुम्ही 42-45 केला तरी या विकेटवरती फाईट करू शकता. बट जो आलाय षटकात चौकारच ट्राय केलेत आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं काय, तुम्ही टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे आणि सध्या ही स्टेज म्हणजे कठीण आहे थोडंसं. मोहाची वाढीसाठी येतं काळ. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. पडल्यानंतर चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरत. 19ला विकेट गेलेत. मैदानावरती 5 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये या मैदानावरती भरपूर काही घडताना पण पाहिलं. एक सामना आपण असा देखील पाहिला जिथे शेवटच्या षटकामध्ये 24 धावा आल्या आणि तो सामना त्या टीमला डिफेंड करताना देखील आपण पाहिलं. 6 बॉल 21 त्या चेस होताना पाहिला. 6 बॉल 5 मॅच सुपर ओव्हरमध्ये जाताना अगदी अनेक साऱ्या आशा जाग्या झाल्या. बट फायनली मिसफील्ड झाली. रन्स आल्या. मॅच जिंकून त्या टीम सुपर 10 मध्ये आल्या. 2 वेळा घडला 1 बॉल 5 आणि तिकडे षटकार आला वडू नवघरसाठी म्हात्रेपाडासाठी. त्या टीम सुपर 10 मध्ये आल्या. त्यामुळे संघर्ष जो करणार तो या मैदानावरती जिंकणार आणि आपलं नशीब घडवणार. 6 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. येत्या 6 बॉलमध्ये रन्स किती बनतील त्यावरती भरपूर काही निर्भर करतं. कमीत कमी 15 अपेक्षित आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि जरी 15 आल्या तरी किती पडणार आहेत 34 ते 35 तरी देखील खुश असेल टीम. ती म्हणजेच आई एकविरा स्पोर्ट्स भादवड. अतिशय सुंदर क्रिकेट दाखवलं भादवडनं. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती विकेटचा धोका. 6वी विकेट जाईल का? हो जाईल. बाळातरेने घेतली आहे कॅच. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय सुशांत साबला. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. थँक्यू डीजे. सगळ्या आनंद साजरा करत असताना भादवडचे समर्थक त्यांना माहिती आहे ट्रॉफीची व्हॅल्यू काय आणि त्यातल्या त्यात जर ट्रॉफी मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची असेल त्याची मजा काही एकवीच आहे. जर आज इथनं भादवड जिंकतीये तर आय थिंक आज रात्रीच एकविरा जायला काही हरकत नाही आहे. आई एकविरा ग्रुप भादवडला. नक्कीच आपण पाहतोय काही पाहुण्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे.
सन्माननीय अनिलजी म्हात्रे साहेब माजी सरपंच नांदिवली विभाग प्रमुख देखील आहेत. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याच्या समवेत अरविंद वत्रे काका विभाग प्रमुख शिवसेना, त्यानंतर महेंद्र म्हात्रे समाजसेवक नांदिवली, सुनील म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, वरुण म्हात्रे, रवी म्हात्रे, साजन पाटील, सागर पाटील आणि तेजस पाटील त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि हा सन्मान खास करून नेरळवरून शुभम हाऊसिंग फायनान्शियल मॅनेजर आमचे समीरजी घोडविंदे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये समाप्ती. अपील ऑन. डॉट बॉल सोबत विकेट आहे का अंपायरनं सांगितलं नाही. एक गोष्ट चांगली राहिली या मॅचमध्ये, भादवड प्रोफेशनल क्रिकेट खेळतीये. जसं बॅटकटसाठी त्यांना अपील करायचं होतं, स्क्वेअर लेग अंपायर्सकडे एकही खेळाडूंना पाहिलं नाही. स्ट्रायकर अंपायर्सकडे सगळे खेळाडू पाहत होते. एक वेगळं इम्पॅक्टफुल अपील होतं, बट अंपायरवरती कोणताही दबाव नाही आहे. नॉट आउट. चेंडू जातो डॉट. फटका समोर लॉंग ऑनला. आता OUT आउट. टिपला जाईल झेल. फलंदाज बाद. विकेट मिळते बाळा तरेला आणि धक्का लागला 19 या आकड्यावरती. हा 7वा टीम श्रीलवन मोहाची वाडी या संघाला. एक गोष्ट, श्रीलवन या नावानं नेरळ विभागातील अनेक टीम्सला आपण सातत्यानं खेळताना पाहतो. जरी आज हा संघ हरला ना, उद्या परत त्याच ताकदीनं तुम्हाला मोहाची वाडी खेळताना दिसेल. कारण त्यांना माहिती आहे आपल्या पाठीशी एक रॉयल थाट आणि ते नाव आदरणीय नरेंद्र गोमारे साहेब. सातत्यानं त्यांच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या टीम पुरस्कृत केल्या जातात. येत्या काळामध्ये भिवंडीच्या केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील मोहाची वाडी तुम्हाला खेळताना दिसेल. अतिशय टॉपस्ट टीम तुम्हाला अगदी खेळताना दिसेल. मोठं मोठं शेड्यूल असं या टीमचं आणि भरपूर दर्जेदार क्रिकेट. म्हणजेच अगदी आपण पाहिलं ते स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये जे भादवडनं दाखवलं, मोहाची वाडीनं दाखवलं. ऑलआउटचा धोका सध्या जर 3 बॉलमध्ये अजून 3 विकेट्स काढले तर मग आता सध्या मेडन षटकची चान्स, विकेट मेडनची चान्स. बाळा तरीकडे बॉल तयार. लाईन चांगली आहे. टप्पा बॅटला अगदी स्पर्श झाला. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. स्कोर थांबलाय तो म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 या आकड्यावर सध्या हे धावफलक आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. अजूनही 2 किती धावा लागणार स्कोर कार्ड वरती चर्चा त्याची सुरू आहे. यानंतर म्हात्रेपाडा टीम्स आपण रेडी राहायचंय. मैदानावरती बॉल आउट होईल चालू सामन्याचा विजेता आणि टीम म्हात्रेपाडा. आणि बॉल आउट मध्ये जी टीम विन होईल ती टीम जाईल थेट फायनल. गतवर्षीची फायनल गेली होती बॉल आउट मध्ये, हे विसरून कसं चालेल. ज्यावेळी मॅच रंगली होती शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ होता सम्राट नीलबन जाई आणि तो सामना गेला होता मेगा फायनल. 1 ओव्हर 1 रनची गरज असताना सुपर ओव्हर मध्ये तर या स्पर्धेचे सर्वांचे लाडके आयोजक मयूरदादांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम मयूरदादा. रॉयल मॅन, रॉयल एंट्री पाहतोय आपण. जबरदस्त एंटरटेनमेंट केली या स्पर्धेमध्ये मयूरदादानं आणि त्या मयूरदादांचं आगमन होत आहे. रॉयल एंट्री, रॉयल मॅन, शेर की झलक सबसे अलग. आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आमचे सर्वांचे आधारस्तंभ, कमी वय आणि उंच भरारी घेणारे आमचे मयूरदादांचं आगमन होत आहे. मोस्ट वेलकम मयूरदादा. आपला रुबाब आपल्या चालण्यामध्ये नेहमी ठेवणारे आमचे मयूरदादांचं आगमन होत आहे. ओमकार, मी काल देखील म्हटलं होतं की शेर की झलक सबसे अलग. राजासारखा मान आणि रॉयल मॅन आमचे मयूरदादांचं आगमन होत आहे. सर सोबत आमची सम्राज्ञी आणि त्यांच्या मिसेस यांचं देखील आगमन होते. मनापासून तुमचं येस. आमच्या बहिणी नाही आहेत, माफ करा. तर मयूरदादा तुमचं आगमन करतो आम्ही. मोस्ट वेलकम. रॉयल मॅन, राजासारखं जीवन जगणारे आमचे रॉयल मॅन, अप्रतिम. ओमकार, खरोखरच मी कौतुक करेन मयूरदादांचं, कारण टेनिस विश्वामध्ये अशी स्पर्धा होऊ शकते हे दाखवलं त्यानं. समरवीरचं देखील आगमन झालंय. आले तू
मॅन जगावं कसं, जगण्यात रुबाब कसा असावा आणि काय चालण्यामध्ये रुबाब होता आमच्या मयूर दादांच्या अप्रतिम क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहतोय. मॅडी खरोखर वय वर्ष फक्त 35 आणि 35 वर्षामध्ये मयूर पंख येणाऱ्या काही दिवसामध्ये 100 पानाचं पुस्तक प्रकाशित केलं जाईल. एवढं कार्य फार कमी वयामध्ये मला देखील खूप अभिमान वाटतोय की या स्पर्धेचा आम्ही घटक आहोत आणि फार कमी वयामध्ये मयूर दादांचं काम आपण पाहतोय. याची देई याची डोळा खरोखर बदलापूरला बदलावले मयूर दादा आणि राजासारखं कसं जीवन जगावं, रॉयल तट कसा असावा, रुबाब कसा असावा आणि फार कमी वयामध्ये यश कसं प्राप्त करावं या आपण स्वागत करूया मयूर दादांचं. स्वागत आहे मयूर दादा तुमच्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. यस मॅडी या सर्वांना आपण पाहतो ज्यांचं नुकताच आगमन झालंय त्या बेलवलीचे नामांकित उद्योजक अगदी आपण पाहतो प्रतिष्ठित व्यक्तिमत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक खंदे समर्थक आदरणीय सुदामदादा कराळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण मयूरदादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. मी दादांना विनंती करेन की आपण सुदामदादा कराळे आपण देखील यायचं आहे. आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करायचा आहे. या सन्मान नुकताच ज्यांचं आगमन झालंय आपण पाहतोय दीपक दादा प्रतिष्ठान जो संघ तुम्हाला शहरी खुल्या गटातून पाहायला मिळेल त्याचे पुरस्कर्ते आदरणीय अरविंद वत्रे काका आणि महेंद्र म्हात्रे दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या सन्मान आपण प्रथमतः अनिल दादा म्हात्रे यांना सन्मानित करू आणि त्यानंतर अरविंद वत्रे काका महेंद्र म्हात्रे ऑल टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल या स्पर्धेच्या वतीनं. अनिलजी म्हात्रे साहेब जे सरपंच आहेत, माजी सरपंच नांदिवली विभाग प्रमुख देखील आहेत. कल्याण डोंबिवलीचा एक आणखीन एक आपण पाहिलं तर एक मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतो आमच्या बच्चावरती आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे मुख्य प्रणेते प्रतीकदादा पिसेकर आणि मयूरदादा पिसेकर यांच्या वतीनं हा विशेष सन्मान मयूर ग्रुपच्या वतीनं होत असताना हर्ष इलेवन म्हटलं तर अरविंद वत्रे काका आणि दीपक दादा प्रतिष्ठान म्हटलं तर आमच्या महेंद्र म्हात्रे असे पुरस्कर्ते आपण पाहतो. त्यांचा सन्मान होईल. दादांना विनंती आपण या नामांकित पाकर आहेत कल्याण डोंबिवली मधून आपण पाहतोय. दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपण पाहतो जेव्हा जेव्हा व्यावसायिक संघ खेळतो तेव्हा तेव्हा सातत्याने हे नामांकित पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात. हा सन्मान होतो अरविंद वत्रे काकांचा. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. सहर्ष बडपूर्वक स्वागत आणि विशेष सन्मान. बाईची प्रेमाची शाल आपल्याला पाहायला मिळेल, वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण. त्यानंतर महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान होतोय. या सन्मान आपण पाहतो आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व बदलापूर बेलवलीचे आदरणीय काशीनाथ मंगळ काका देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या शुभ हस्ते काही पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करण्यास स्पर्धेचं अदम कर्तव्य आणि अगदी आपण पाहिलं तर आद्य कर्तव्य आणि ती संस्कृती या ठिकाणी जपली जाते मयूरदादांच्या वतीनं. गेली कित्येक वर्ष आपण पाहिले हे स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो आणि याही वर्षामध्ये एक दिमागदार पद्धतीचा हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक मान्यवर मंडळी मग कला क्रीडा सांस्कृतिक धार्मिक राजकीय आणि शैक्षणिक या विविध क्षेत्रातून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्या सर्व मान्यवरांचा हा सोहळा या ठिकाणी होत असताना सत्कार सोहळा बादच्या दिशेने आपण जाऊ. या ठिकाणी आदरणीय सतीजी धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत मयूरदादांच्या शुभ हस्ते. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जी आपली शार्पीज लाईट ऑन ती आपण ऑफ करूयात आणि त्यानंतर मॅच ऑन होईल. मागे जी लाईट आहे आपल्या बाबांच्या फोटोच्या मागे, चला गेम प्ले करायचा काही सेकंद. धुमाळ साहेबांच्या ठिकाणी सन्मान होत असताना यानंतर अगदी आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष बडपूर्वक स्वागत. जे भरभरून प्रेम करणारे आमचे दर्दी प्रेक्षक अगदी आजच्या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. क्रीडांगणावरती अगदी हळूहळू पद्धतीने भरपूर सारा प्रेक्षक इथे मात्र यायला सुरुवात झालेली आहे. अगदी आपण पाहतोय थोड्याच वेळात तुम्हाला काही क्षणात हे संपूर्ण प्रेक्षक स्टँड प्रेक्षक गॅलरी अगदी पूर्ण खचाखच भरलेली पाहायला मिळेल. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. सामना अत्यंत लो स्कोरिंगचा आहे. 29 बॉल आता 21 ची गरज आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अगदी आपण पाहतोय ओमकार शेट्टे आणि त्यांच्या साथीनं रायगडची दगदगती तोप मच्छिंद्र पाटील सर यांना ऐकतो आपण. धन्यवाद. थँक्यू सो मच माडी सर. सगळे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान मोठ्या संख्येने आहेत कारण आज आपण पाहता 600 पेक्षा जास्त सन्मानाचा टप्पा पण ओलांडलाय. अजून काही बाकी आहेत आणि
षटकार सम्राट सध्या व्यासपीठावरती म्हणून ओळख आहे मयूरजी पिसेकर प्रतीकजी पिसेकर या जोडीची एक सिंगल ॲड झाली आहे ऑन दी मार्क मैदानावरती IXV स्पोर्ट टीम आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी भादवड टार्गेट जास्त मोठं नाही आहे 21 आहे 30 चेंडू 21 धावा भादवड किती लवकर फिनिश करेल त्याकडे लक्ष लागलंय पूर्ण या ठिकाणी आपण पाहताय भादवडच्या पाठीराख्यांचं बॉल शिल्लक आहेत मैदानावरती अगदी आपण पाहताय 28 आणि रन्स मैदानावरती शिल्लक आहेत त्या फक्त आणि फक्त 20 त्या थांबवायच्या टीम श्री लवन हर्ष लवन मोहाची वाडीला मिसफील्ड झाली आहे एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल निघालाय सेकंडसाठी करिश मात्रे त्याच्या सोबतीनं फलंदाज आपण पाहतो तुषार आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती 2 ने पुढे फ्लाय होतात 3 धावा धावफलकावर सावध पवित्र घेतलाय ओमकार आपण ज्या पद्धतीने P1 मध्ये माहिती आहे की 21 धावा फक्त सिंगल डबानं सामना जिंकू शकतो या अनुषंगानं पावलं उचलली गेली आणि सुरुवात मात्र शांत सावध सुरुवात करत असताना भादवड संघ गुड बॉलिंग ओ कट केल्या चेंडूला शेवटच्या मोमेंटमध्ये फक्त चेंडूला दिशा देत असताना एकच धाव फलकावरती आपण पाहतोय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मयूरदादांचं आगमन झालंय ज्यांच्या आगमनानं नवचैतन्य निर्माण होते या मैदानावरती देखील आणि व्यासपीठावर देखील असे एक दमदार नेतृत्व ह्या परिसरातील एक रॉयल मॅन राजासारखं जीवन जगणारं एक जगण्यामध्ये रुतबा असणारं आणि चालण्यामध्ये रुतबा असणारं आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मयूरदादा यांचं आगमन झालंय स्वागत आहे मयूरदादा तुमचं प्रतीकदादा संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली नजर राखत असताना येस ओमकार चांगली रंगेल मॅच जर का विकेट्स आल्या तर आणि सिंगल डबल्स अशा प्रकारे ऑन राहिला तर इझिली सामना मैदानावरती पुढे घेऊन जाईल ती म्हणजेच टीम या ठिकाणी आपण पाहताय मैदानाच्या आत IXV स्पोर्ट्स भादवड टीमची टोटल स्कोर कार्डवरती 5 कुठेही घाई नाही आहे कुठेही जास्त मैदानावरती मॅच कंट्रोलच्या बाहेर जाऊ द्यायला ट्राय करतच नाही आहे सिंगल डबल्सनं देखील मॅच आपण जिंकू शकतो मॅचच्या परिस्थितीला पाहून क्रिकेट सध्या भादवड खेळती आहे काय म्हणाल सर ज्या अनुषंगानं भादवडचं क्रिकेट या टुर्नामेंटमध्ये राहायला लाजवाब बट ज्या स्पर्धेनं आज सगळ्या भारत विश्वाचं लक्ष बदलापूर्वाकडे खेचून आणलंय काय म्हणाल या स्पर्धेबद्दल प्रश्नच नाही ओमकार यावेळी मध्ये चांगला फटका सूर मारली मात्र नाही जमला चेंडू ट्रावत जातो एक्झॅक्टली लॉंग लेग रिझनला आणि पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय गरज होती यस ॲब्सोल्युटली गरज होती आणि 9 धावा धावफलकावरती ओमकार खूप चांगला प्रश्न केलास या स्पर्धेमध्ये कारण संपूर्ण टेनिस विश्वामध्ये आश्चर्याचा धक्का दिला स्पर्धेनं आणि जगभरातून कौतुकाची थाप आमच्या मयूरदादा आणि प्रतीकदादांच्या पाठीवर पडली ओमकार या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं राहिलं की लक्झरी ग्रेनेड्स तुम्हाला पाहायला मिळाली ब्युटिफुल लेदर विकेट तुम्हाला पाहायला मिळाली 14 स्टॅम्प तुम्हाला पाहायला मिळाले फ्लड लाईट्स प्रथमच आपण पाहिली जी इंटरनॅशनल स्पर्धेमध्येच आपण पाहत असतो ती तुम्हाला टेनिसमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचमुळे की काय बाउंड्री देखील तुम्हाला सुंदर पाहायला मिळाली 4 कलरमध्ये बाउंड्री तुम्हाला पाहायला मिळाली भव्यदिव्य व्यासपीठ पाहायला मिळालं 8 कॅमेऱ्याच्या मध्ये स्पर्धा कव्हर झाली आणि त्यावेळेला स्पर्धा इंटरनॅशनल दर्जा तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं कौतुक करेन मी ओमकार या दोन बंधूंचं आमच्या मयूरदादा आणि प्रतीकदादाचं नो डाऊट ॲट ऑल आज येत्या काळामध्ये ना प्रत्येक घराघरामध्ये कुणाचं आई कुणाची वडील ज्यावेळी मॅच पाहत असतील त्यावेळी ते एकच सांगतील दोन्ही भावांना की आयुष्यामध्ये जीवन जगायचं ना तर मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर या 2 भावांसारखं जगा कारण आज कमी वयामध्ये युथ आयकॉन म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात आणि त्यामुळेच आज पिसेकर परिवाराला गर्व आणि अभिमान आणि हेवा वाटावा असं कार्य मयूरदादा प्रतीकदादाचं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जसं आपण पाहिलं प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहिलं का राम लक्ष्मणा बंधुराजांची जोडी सदैव संकटामध्ये एक होती अगदी दुःखामध्ये तर कुणी साथ देईल ना देईल तो प्रश्न असतो सुखामध्ये साथ कुणीही देतं बट मयूरजी पिसेकर प्रतीकजी पिसेकर ही ती नावं आहेत जी नेहमीच प्रत्येक पिसेकर परिवाराच्या संकटात सुखात दुःखात सातत्यानं उभी असतात म्हणून आज पिसेकर परिवाराला जो मानपान या बदलापूर शहरामध्ये मिळतो त्यामध्ये मोठं योगदान आहे प्रतीकजी पिसेकर आणि मयूरजी पिसेकर या 2 बंधुराजांचं आणि त्यांच्या पाठीशी उभं आहेत पूर्ण मयूर ग्रुप आपला निरंजन दादा अनिकेत दादा गणेश दादा तेरे निखिल दादा जाधव आणि आपली पूर्ण टीम चर्चा त्याबद्दल करू फटका चांगला चालला बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहे टीपला जाईल झेल करेश मात्रे बाद धक्का लागला भादवडला पहिला थँक्यू ओमकार वाटते की येणाऱ्या काळामध्ये बदलापूर हे फक्त पिसेकर बंधूंच्या माध्यमातून ओळखलं जाईल ओमकार काय वाटतंय चेक थोड्याच वेळात खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी मयूरदादांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आमचे रील स्टार प्रसादजी टोळे यांचं इथे शुभागमन होणार आहे त्यानंतर बदामचा बादशाह खरं तर गोल केल्याने ज्याने पूर्ण महाराष्ट्राला भेट लावलं असा सुजित पाटील त्यांचं देखील थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सोबतीनं आज इंडियन कॅप टेनिस बॉल क्रिकेटपट्टूच्या डोक्यावरती आहे
प्रेम देवकर मोठी देसाई अंडर-19 इंडियन प्लेअर त्याचं देखील आगमन होताना पाहायला मिळेल. त्याचबरोबरीनं नेरळचे आमचे सावळारामजी जाधव साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. सावळारामजी जाधव साहेब आपण आलात या स्पर्धेला भेट देण्यासाठी, आपला आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. तसंच व्यासपीठावरती एक दिलदार अशी हस्ती आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि त्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीराच्या बाईक पुरस्कृत करणारं नाव आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सातत्यानं समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून देणारे आदरणीय काटईचे माजी उपसरपंच सन्माननीय काशीनाथदादा पाटील साहेबांचं देखील आगमन होईल. प्रेम देवकरच्या सोबतीनं आज साईनाथदादा भोईर घेसरचे त्यांचं आगमन होईल आणि या सगळ्या टीमचं वेलकम करण्यासाठी आपण सगळे उत्सुक होत. काही वेळात अगदी या सगळ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचं आगमन या मंचकावरती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या मोमेंटला टॅप केल्या चेंडूला एकदा पुढे 2 धावांचं मानस आणि त्यामध्ये मात्र यश. धावसंख्येला चांगला आकार. ओमकार असं वाटलं की सामना चांगला होईल प्रेक्षकांना सामन्यातनं, कारण क्वार्टर फायनलचे सामने फार चांगले होतात, रफ अँड टफ होतात, ठसन क्रिकेटची गुणवत्ता पाहायला मिळते. मात्र असं काही झालं नाही या सामन्यामध्ये. टॉस जिंकून मोहाची वाट संघानं फलंदाजी केली आणि फक्त 20च धाबा कुठल्यात. विकेटचं सातत्य आणि त्यामुळे धावसंख्येला आकार नाही. 21 धावांचं लक्ष, 11 धाबा 1 बास्ती आपण पाहतोय. ओमकार चांगल्या मॅचेस सगळ्याच रंगलेत, पण आता लास्ट स्टेजला ज्यावेळी आपण आलोय काहीशे सामने थोडेसे आपल्याला नाराज करतात. मागचा सामना म्हात्रेपाडानं एका हाती जिंकला. या मॅचमध्ये आता भादवड विजयाच्या दिशेने पुढे धावतीये. नवीन फलंदाज मैदानावरती आला बाळातरे. चांगली बॅटिंग सध्या बाळातरे करतोय, बॉलिंग देखील त्याची चांगली राहिली. शेवटच्या षटकामध्ये तो गोलंदाजीसाठी आला, संधी होती त्याच्याकडे, तिकडे विकेट्स त्यानं कॅरी केला आणि भादवडच्या क्रिकेटचा एक डंका वाजताना मैदानावरती आपण पाहिला. भिवंडी विभागातनं भादवडला, त्यानंतर आपण पाहिलं टेंबवलीला, आईदेवी वडू नवघरला, या 3 टीम्स आल्या. बदलापूर बेल्टमधनं अनेक साऱ्या टीम्स आपण पाहिले आणि मलंगड विभागातनं म्हात्रेपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रकारे टीम सुपर 10 मध्ये क्रिकेट खेळताना आपल्याला दिसल्या. अनेक विभागातनं सातत्यानं चर्चेत असणाऱ्या टीम्स खेळताना पाहायला मिळाल्या. स्विचिटचं ट्राय केलं होतं अपील. मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती सर, ज्यावेळी बहातरेचं अर्धशतक आलं खऱ्या अर्थानं. त्यानं मारलेले स्विचिट, त्यानं मारलेले कव्हर ड्राईव्ह, त्यानं मारलेले लॉंग ऑनला षटकार, त्यानं मारलेले पूल, मयूरदादा पिसेकर, निरंजनदादा पिसेकर, छोटा मयूर, अनिकेत कुलकर्णी ही सगळी टीम, त्या सोबतीनं आपला समालोचक मित्र राहुल चव्हाण यांना ऑनस्क्रीन तुम्ही पाहता. चर्चा सुरू आहे की कशा प्रकारे आता प्रेझेंटेशन केलं जावं, कशा प्रकारे फायनल डिस्ट्रीब्युशन केलं जावं आणि या सगळ्या अगदी भव्य दिवस सोहळ्याला निरोप कसा दिला जावा. चांगला बॉल आहे, फटका देखील तितका चांगला आहे. गवताच्या गालीच्याला आग लावत चालला बॉल. भादवडला विजयाच्या दिशेनं, सेमीफायनलच्या दिशेनं घेऊन जाणारा हा आहे तो 4. टीम पलक केले पण जय बोले. म्हात्रेपाडा टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचा. लगेच हा सामना जसा संपन्न होईल तसा आपण बॉल आउट इथे खेळणार आहोत, त्यामुळे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचा. मजाने आली ओमकार. सामन्यामध्ये 18-4 धावांचा गरज फक्त सामन्यामध्ये. ओमकार, जेवढं आभार आपण मयूरदादाचं व्यक्त केलं तेवढं प्रतीकदादाचं देखील करायला हवं, कारण प्रतीकदादाची जेवढी मॅनेजमेंट आपण पाहिली या स्पर्धेमध्ये अप्रतिम, आणि मयूरदादांनी देखील आपले सातत्याने चर्चा केली की ह्या संपूर्ण स्पर्धेच्या मागे मॅनेजमेंट आपण पाहिली. बघा प्रतीकदादा हे हिरो आहेत त्या स्पर्धेचे. आमचे निरंजन पिसेकर असतील, आमचे राहुल असतील, त्यानंतर अनिकेत कुलकर्णी असतील, त्यानंतर आमचे छोटा मयूर असतील, हे सर्व हिरो आहेत स्पर्धेचे. ओमकार ज्या पद्धतीनं आयोजन केलं, ज्या पद्धतीने स्पर्धा दाखवली, ज्या पद्धतीने स्पर्धेचं दर्शन घडवलं आणि टेनिस विश्वामध्ये सर्वात मोठी स्पर्धा होऊ शकते हे देखील दाखवलं. यस राहुल. येस, मच्छिंद्र पाटील सर आपण पाहू शकता. खरं तर ब्रास बँड देखील आता दाखल झालाय अंतिम सामन्यासाठी. तुम्हाला नक्कीच जामगरवरून हा ब्रास बँड तुम्हाला पाहायला मिळेल. मागील वर्षी देखील आपण ज्यावेळेस यस मुरबाड जामगरवरून येस अगदी कमी कॉस्टमध्ये खरं तर जामगर ब्रास ब्रँड आपल्याला दरवर्षीप्रमाणे इथे मात्र उपलब्ध होतो. दादांच्या प्रेमापोटी आपण पाहतोय सातत्याने इथे ब्रास बँड. मागील वर्षी देखील आपण पाहिलं असेल मोठ्या थाटामाटाने गुणा गोविंदानं फायनलचा सामना आपण एन्जॉय केला आणि तिथे मात्र ब्रास ब्रँड आपण पाहिलं, ज्यांनी मात्र भरपूर चांगलं धून वाजवली आणि आज देखील आपण पाहतोय. राहुल संपलाय, हा सामना संपलाय, सामना जिंकलाय. यस राहुल.